पुढची महत्त्वाची बातमी, चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातल्या मुलीचा बुडून मृत्यू झालेला आहे। भंडारा जिल्ह्यातल्या वरठी गावच्या मयुरी चौधरी या मुलीचा मृत्यू झालाय। सहकाऱ्यांसोबत सेल्फी घेताना आलेल्या लाटेत ती वाहून गेलेली आहे। जय पाटील नावाचा विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहे। 26 पैकी 3 मुलं समुद्राच्या पाण्यात उतरले होते। राज केदारी नावाच्या तिसऱ्या मुलास सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलेले आहे। कॉग्निझंट या आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी हे 26 विद्यार्थी गेलेले होते। पदुच्चेरी रोडवरच्या बीचवर फिरायला गेले असताना ही दुर्घटना घडलेली आहे। जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नईला पोहोचलेत, तर मयुरी चौधरीचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईला रवाना होत आहेत। काय मिळाली एकदम धक्क्यात आहे तो सावरण्यात, त्याचे कुटुंबीय त्याला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण मयुरीच्या भावाकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, काय सांगशील, कशी माहिती मिळाली या दुर्घटनेसंदर्भात तुला? कुठून? मला माहिती एका मुलीकडून मिळाली जी तिच्यासोबत काम करायची कॉग्निझंटमध्ये सोबतच। आणखी यांची जॉईनिंग खूप म्हणजे आता जास्त दिवस नाही झाले, 15 दिवस झालेले आहेत, तर 5 तारखेला झालेले आहेत। तर हे म्हणजे काल सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले होते। मग मला 7 वाजताच्या दरम्यान मी जसं घरी येत होतो तर मला बातमी अशी मिळाली की माही पाण्यात ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून, आणखी म्हणजे एक्सपायर झाली म्हणून असं मला आलं। तर मला ही 7 वाजता बातमी माहीत झाली। आता तुमच्या कुटुंबातले कोण तिकडे गेलाय का मयुरीकडे किंवा चेन्नईला? काय सांगशील? वडील गेले आहेत, एक दादा गेलाय, आणखी एक पप्पांचे मित्र गेले आहेत सोबत। मयुरीचे आजोबा सुद्धा आपल्या सोबत आहे। काय सांगाल भाऊ, मयुरीचा स्वभाव कसा होता? हुशार होती ती? काय सांगाल एकंदरीत तिच्या आठवणी? आता ॲक्च्युली माझी नातीन आहे ती, आणि ब्रिलियंट म्हणजे हुशार होती ती, आणि खूप मनमिळावू स्वभाव होता। जेव्हा आम्हाला काल पहिल्यांदा या घटनेबद्दल माहीत झालं रात्री 9:30ला, माझे मोठे भाऊ आहेत पोलीस विभागातून सेवानिवृत्त राजूबांती, यांचा फोन आला होता। त्यावेळेस मी नाईट ड्युटीला होतो। मला तर धक्का पोहोचला प्रथम क्षणी की बा इन्सिडेंस हा एखाद्या समुद्रामध्ये झालेला आहे आणि त्या प्रवाहामध्ये ती वाहून गेली आहे आणि तिची डेड बॉडी मिळालेली आहे, एवढं मला माहीत झालं। आता पुढे आमचे जावाई वगैरे ॲम्ब्युलन्सने चेन्नईला गेलेले आहेत आणि आतापर्यंत ते पोहोचायचे आहेत। आता पुढची जबाबदारी प्रशासनाची आहे किंवा प्रशासनाने घ्यावी अशी यांच्या कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे प्रशासनाला विनंती आहे। निश्चित अत्यंत दुःखाचं डोंगर या कुटुंबियावर पडलेला आहे। त्यांच्या भावना दाटून आलेल्या आहेत। 15 दिवसापूर्वी जी मुलगी हसत खेळत आयटी कंपनीमध्ये रुजू झाली, त्यानंतर आज 15 दिवसानंतरच तिच्या या कुटुंबियावर असा एक प्रसंग ओढवला आहे। आणि सर्व चौधरी कुटुंबीय असो, वरठीमध्ये आता एकंदरीत शोककळा पसरल्याचं चित्र बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।